नमस्कार शेतकरी बांधवांनो. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता कधी येणार? या संदर्भात भरपूर लाभार्थ्यांना अजून देखील अचूक माहिती मिळालेली नाही. तर आता व्यवस्थित माहिती समजून घ्या. मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून 7वा हप्ता वितरित करण्यासाठी ज्या काही प्रक्रिया असतात, ते आता सुरू करण्यात आलेले आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून पी-एम किसान सन्मान निधी योजनेसाठी जे महाराष्ट्रामध्ये शेतकरी पात्र होते, 92,91,000 शेतकरी पात्र होते. त्यांचा डाटा आता केंद्र सरकारकडून कृषी विभागाकडे देण्यात आलेला आहे. म्हणजे तो डाटा मागवण्यात आलेला आहे. आता जे लाभार्थी महाराष्ट्रातून पी-एम किसान योजनेसाठी पात्र होते, म्हणजे 92,91,000 पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 1930 कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहेत. आता जे लाभार्थी पी-एम किसान सन्मान निधीमध्ये पात्र आहेत, तेच लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी पात्र असणार आहे. आता फक्त निधीची प्रतीक्षा बाकी आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून कृषी विभागाकडे 7वा हप्ता वितरित करण्यासाठी निधी पाठवण्यात आला आहे. तर आता लवकरात लवकर 7वा हप्ता हा वितरित होईल. राज्य सरकारच्या माध्यमातून निधी मंजूर झाल्याबरोबर एक शासन निर्णय म्हणजे जी-आर येईल. जेव्हा केव्हा हा जी-आर शासन निर्णय निघेल, तेव्हा सर्वात प्रथम आपण आपल्या चॅनलवरती अपडेट देऊया. आता यापुढे आपल्या चॅनलवरती दररोज तुम्हाला अचूक व मुद्देसूद अशी माहिती तुम्हाला दिली जाईल. अतिशय महत्त्वाची ही माहिती होती. तुमच्या सर्व लाभार्थी मित्रांबरोबर ही माहिती नक्की शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.